थांबण्याला सुरुवात होत आहे. एक अतिशय रोमहर्षक सामना वीर तानाजी दापोडे वर्सेस चौथा हिरवा मानकोली बी. पहिले षटक हरिदास पाटील, समोर आहेत रवी पाटील. 3 षटकांचा सामना. शॉर्ट थर्डमॅन आहे, कव्हर आहे, लॉंग ऑन, मिड विकेट, वाइड ऑफ, लॉंग ऑन, त्यानंतर डीप स्क्वेअर लेग. हरिदास पहिला चेंडू, वडपंच, जबरदस्त फटका, चेंडू जाईल पॉइंट सीमा रेषेच्या बाहेर. अफलातून ग्लोरियस सिक्स रवी पाटीलच्या बॅट मधून. काय सुरेख फटका आपण बघितला. अगदी स्वतःला पोझिशन मध्ये आणलं होतं. खूप ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, थोडासा उसळला होता आणि पंच केला डीप पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. एक अफलातून षटकार रवी पाटीलच्या बॅटमधून. षटकाराने सुरुवात होते. चौथा हिरवा मानकोली बी संघाची षटकाराने सुरुवात करतोय रवी पाटील. हरिदास यांच्या पहिल्याच चेंडूवर आपण बघितलं 6 धावा आलेल्या आहेत. सज्ज होते. इथे मात्र पुन्हा एकदा त्याच प्रकारे आपण बघितलं. हा चेंडू खाली राहणारा चेंडू होता. या अगोदरचा चेंडू जर आपण बघितला किंचितसा उसळला होता आणि अतिशय चांगलं टायमिंग झालं होतं. मात्र ह्या चेंडूवर जर बघितलं तर आपण टप्पा पडल्यानंतर चेंडू किंचितसा खाली राहिला होता. डॉट चेंडू षटकारानंतर हरिदास पाटील यांचा. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आहे. बघायचं काय घडलं. अपील तर जोरदार झालेला आहे. पंच विचार विनिमय काय करता येतं बघायचं आहे. गोरख पाटील आणि पंच वैते सर यांचा काय इशारा येतो आपण बघूया. तत्पूर्वी पहिल्या चेंडूवर 6 धावा, दुसरा चेंडू डॉट, तिसऱ्या चेंडूवर काय निर्णय लागतोय हे आपण बघू या. कारण पुढे गेला होता फलंदाज आणि मारण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू तटावण्याचा प्रयत्न केला होता. इथे पंचांकडून वाईट बॉलचा इशारा येतोय. ऑफस्टंपच्या बाहेर पंचांनी हेरलंय. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू आहे. वाईटचा इशारा. एक अवांतर धाव मिळते. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या होते ती 7. हरिदास टू रवी पाटील. अतिशय महत्त्वाचा सामना आपण पाहतोय. इथे मात्र फुलटॉस, चेंडूला दिशा दिलेली आहे ऑन साईडला. 1 धाव तर नक्कीच मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. डेंजर एंडला रवी पाटील. येस, इज गॉन. मिस फिल्डिंगवर धाव घेऊ नये असं इंटरनॅशनल क्रिकेटमध्येही म्हटलं जातं आहे. मात्र इथे पाहतो आपण की मिस फिल्डिंग झाल्यानंतर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता रवी पाटील आणि त्यांचे सहकारी गणेश यांनी, परंतु दुसरी धाव काही पूर्ण होऊ शकलेली नाही आहे. दुसरी धाव घेताना रवी पाटील बाद झालेले आहेत. धावसंख्या धावफलकावर लागलेली 8. 1 बाद 8. कॅप्टन रमेश खेळपट्टीवर आहेत. केवळ 3 षटकांचा सामना आहे. अजूनही आजच्या दिवसाचं चित्र स्पष्ट झालेलं नाही आहे. सुपर 12मध्ये कुठले 2 संघ पोहोचतील हे चित्र अजूनही स्पष्ट झालेले नाही आहे. गट क्रमांक ए स्वर्गीय नंदकिशोर खारबाव बी प्रवास संपलेला आहे. इथे मात्र चेंडूचा पिछा केला होता. कुठे ना कुठे आपण पाहतो टप्प्याचा अंदाज नव्हता. खाली राहणारा चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाकडे. चौथा हिरवा मानकोली बी वीर तानाजी दापोडे, मार्कंडे स्पोर्ट कारिवली आणि चौथा गावदेव चौथा डुंगे हे 5 संघ आजच्या पूलमध्ये होते. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, थेट यष्ट्यांचा वेध आणि आणखी एक फलंदाज बाद होतोय. आता मात्र त्रिफुला चितच्या रूपाने. सुंदर गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये. षटकार आल्यानंतर असं वाटलं होतं की पहिलं षटक कुठे ना कुठे महाग्र ठरेल. मात्र बघा त्यानंतर खूप चांगलं कमबॅक केलं. हरिदास अनुभवी बॉलर आहेत. खूप चांगलं कमबॅक केलं. या षटकामध्ये
8 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. अजून एक चेंडू शिल्लक आहे. बॅट्समन इंद्रपाल यांनी आज चांगलं कॉन्ट्रिब्युशन दिलेलं आहे. तिन्ही सामन्यांचा जर विचार केला या अगोदरच्या, इथे मात्र फलंदाजीमध्ये संधी मिळते. चेंडूला खेळून काढलेले पॉईंट क्षेत्रामध्ये 1 धाव तर निश्चितच मिळेल. तर दुसऱ्याचाही प्रयत्न होईल का? येस, दोन्ही फलंदाजांनी आखोमे इशारा केला आणि 2 धावा पूर्ण केल्या. तर मात्र तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाही आणि फलंदाज बाद. इंद्रपाल बाद झालेला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर लागलेल्या आहेत त्या 9, 10. पंच निर्णय कळवायचे. पंच सॉरी, 2 धावा कंप्लीट. थँक्यू पंच. 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. दुहेरी अंकामध्ये 10 या धावसंख्येवर चौथा रोमांकोली बी संघ. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. गोलंदाज राजू, समोर असतील गणेश. शॉर्ट चेंडू हुक केलेला आहे. आता डीपला क्षेत्ररक्षक तैनात आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? येस, केला होता प्रयत्न, मात्र दुसरी धाव ही पूर्ण केलेली. इंद्रपाल बाद होऊन परतलेला आहे. न्यू बॅट्समन श्री. धावसंख्या धावफलकावर लागलेली 11. 3 बाद 11 अशी धावसंख्या धावफलकावर लागलेली आहे. मार्कंडेय कारिवली आणि गावदेव चौथा डुंगे. मार्कंडेय कारिवली, गावदेव चौथा डुंगे दोन्ही संघाचे कॅप्टन आपण व्यासपीठासमोर यायचे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टॉस होणार आहे. मार्कंडेय कारिवली, गावदेव चौथा डुंगे. अजूनही या पूलचं चित्र क्लिअर झालेलं नाही आहे. सुपर 12साठी घमासान आपण पाहतोय. इथे शॉर्ट चेंडू आहे, खेळून काढलेला आहे. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खूप चांगले क्षेत्ररक्षण होतं आहे. डेफिनेटली अडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच प्रकारे आपण पाहतोय की काही धावाही आपल्या संघासाठी वाचवलेल्या आहेत. धावसंख्या 1ने पुढे सरकलेली धावसंख्या होते ती 12. आपण पाहतात सामना वीर तानाजी दापोडे वर्सेस चौथा रोमांकोली बी. प्रेक्षकांची मनाची धाकधूक वाढलेली आहे. कोणाला संधी मिळेल सुपर 12मध्ये खेळण्याची? इथे रिव्हर्स स्वीप, क्षेत्ररक्षक तैनात. शॉर्ट थर्डमॅनला एक झेल सुटला जातोय. चांगला प्रयत्न केला गेला होता, मात्र दुसरी धाव काही मिळालेली नाही आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालेला होता, मात्र दुसरी धाव घेताना गणेश हे बाद झालेले आहेत. 1च धाव मिळालेली. 1 धावेने धावसंख्या पुढे सरकलेली. धावसंख्या होते ती 13. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या त्वरित. वीर तानाजी दापोडे क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्या. अजिबात टाइमपास नको, कारण यानंतर 2 सामने अजूनही आपल्याला खेळवायचे आहेत. मार्कंडेय स्पोर्ट कारिवली वर्सेस गावदेव चौथा डुंगे. वीर तानाजी दापोडे वर्सेस गावदेव चौथा डुंगे.
वेल राजू ज्युनियर इथे मात्र पायांवर आदळला होता चेंडू. पंचांकडे अपील केला होता. लेगबायचा इशारा, कुठे ना कुठे हाईट प्रॉब्लेम इथे दिसला पंचांना. लेगबायचा इशारा येतोय पंचांकडून. एक धावसंख्येमध्ये बदल झालेला आहे. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. राजू फुलटॉस स्वांग केलेला आहे. क्षेत्ररक्षक चूक करतोय आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. लकी चौकार मिळतोय. चौथा हिरवा मानकोली बी संघाच्या खात्यामध्ये ह्या 4 धावा आणि या 4 धावाने धावसंख्या पुढे सरकते 18. कॉन्ट्रीब्युशन रविकांत यांचं 7 धावांचं. त्यानंतर गणेशने 2 धावा केल्या. रमेश 0वर बाद झाला. इंद्रपालने 2 धावा. श्री वैयक्तिक 5 धावांवर खेळतोय. मनोज 0वर खेळतोय. धावसंख्या 18वर पोहोचलेले 4 बाद 18. चौथा हिरवा मानकोली बी संघ. ओव्हर द विकेट राजू. इथे मात्र बिग हिट. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता. शेवटचा प्रयत्न केला होता. बघूया पंचांचा इशारा काय येतोय. षटकार, जबरदस्त षटकार बॅटमधून आलेला आहे श्रीच्या. दोन षटकं आणि 24 धावा असं अशी एक जबरदस्त मजल मारलेली आहे. अजून पाहिजे का? बघा, इनिंगच्या सुरुवातीला 1 षटकार लागला. त्यानंतर 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 षटकार लागला. या 2 षटकारांनी खूप धावसंख्येला चांगला आकार दिलेला आहे. शेवटचं षटक सदा एक्सप्रेस गोलंदाज आहे तानाजी दापोडे संघाचा. समोर असेल मनोज केनी 0वर खेळतोय. मात्र श्रीने चांगली लढत दिलेली आहे. श्रीने चांगली बॅटिंग केलेली. 1 चौकार आणि 1 षटकारानिशी 11 धावांवर, वैयक्तिक 11 धावांवर खेळतोय श्री. सदा राईट आर्म ओव्हर द विकेट. मनोज प्लिक करतोय. इथे मात्र चेंडू जातोय ऑन क्षेत्रामध्ये. 1 धाव तर नक्कीच मिळेल. रनिंग बिटवीन द विकेट यशस्वी झाली का नाही. दुसऱ्या धावेसाठी पूर्णपणे अपयशी ठरला मनोज आणि धावबाद होऊन परतलेला आहे पॅव्हलियनमध्ये. फक्त आणि फक्त 1 धावेची भर. धावसंख्या झालेली ती 25. सुपर 12साठी ही जबरदस्त कश्मकश लढत. त्यानंतर आपण म्हणू शकतो की द्वंद्व चालू आहे सर्वच संघामध्ये. चौथा हिरवा मानकोली बी तानाजी दापोडे. त्यानंतर मार्कंडे स्पोर्ट कारिवली. चौथा गावदेव डुंगे. ते मात्र चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक येईल का. चेंडू खाली नोमॅन्स लँडमध्ये चेंडू पडतोय. खाली क्षेत्रात चेंडू पडलेला आहे आणि 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या 2ने पुढे सरकलेली. धावसंख्या झालेली ती 27. खूप चांगली धावसंख्या आहे. 3 षटकांचा जर विचार केला तर एक 30 ते 35 धावा खूप चांगल्या असतात. वेल सदानंद पाटील ओव्हर द विकेट. फुलटॉस चांगल्या प्रकारे स्वांग केलेल्या चेंडूला 2 क्षेत्ररक्षक तिथे आहेत. मात्र चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. गुड फिल्डिंग. थेट यष्ट्यांवर चेंडू आदळला होता. डायरेक्ट हिट झाला होता. धावबादसाठी खूप अटापिटा केला होता. मात्र फलंदाज सेफ क्रीजमध्ये. 2 धावाने धावसंख्या पुढे सरकलेली. धावसंख्या झालेली 29. मार्कंडे स्पोर्ट कारिवली. गावदेव चौथा डुंगे. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण स्टेज समोर या. या षटकातील काही चेंडू शेष आहेत. ओव्हर
ओव्हर द विकेट सदानंद. इथे मात्र अतिशय खराब क्षेत्ररक्षण आपण म्हणू शकतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. थर्ड मॅन सीमारेषा क्लिअर. चौकार. रुपेशच्या बॅटमधून आलेला चौकार. वैयक्तिक 8 धावांवर खेळतोय रुपेश श्री, वैयक्तिक 11 धावांवर खेळतोय. दोघांनी चांगली फलंदाजी केलेली आहे आपल्या संघासाठी. उपयुक्त फलंदाजी. या 4 धावाने धावसंख्या पुढे सरकते 33. सदा इथे मात्र पंच केलेला आहे. पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू जात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आणि एक चांगला झेल. दुसऱ्या प्रयत्नामध्ये चांगला झेल घेतोय पॉइंटचा क्षेत्ररक्षक. सुरेख झेल. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 33 धावा धावफलकावर लागलेले आहेत. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. लगेच आपल्याला यानंतर टॉस करायचे आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. कॅप्टन दोन्ही संघाचे चला. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला होता. किंचितसा आपण पाहतोय ऑफस्टम सोडणारा चेंडू आणि अशा प्रकारे 3 षटकांची समाप्ती झालेली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर मुकादम 33 धावा करून 34 धावांचं लक्ष. म्हणजे जर सरासरीचा विचार केला तर 11.33ची सरासरी राखणं आवश्यक आहे वीर तानाजी दापोडे संघाला. या जोशी साहेब, मोरे साहेब, टॉस आपल्या हातून होत आहे. वेलकम प्रवीण दादा. वेलकम बत्तिनी साहेब. खूप चांगलं आज सहकार्य केलेलं आहे सर्व संघांनी. वेळेच्या बाबतीत खूप चांगलं सहकार्य केलेलं आहे. कुणीही टाईमपास केलेला नाही आहे. कुणीही कुठल्याही प्रकारचा अक्रास्तालेपणा, बेशिस्तपणा केलेला नाही आहे. इतक्या दूरपर्यंत आपण खेळायला आलो आहेत. नक्कीच आदर राखलेला आहे क्रिकेटचा. सर्व संघांचे खूप खूप आभार व्यक्त करतो नवीन 40+ क्रिकेट संघटनेच्या माध्यमातून. तर टॉस केली जात आहे 3 षटकांसाठी आणि गावदेव चौटा डुंगे संघाने टॉस जिंकलेले. प्रवीणजी काय निर्णय असेल? यस, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला. बेस्ट ऑफ लक पत्नीची, बेस्ट ऑफ लक. तर टॉस या ठिकाणी झालेला आहे. टॉस जिंकलेले आहे गावदेव चौटा डुंगे संघाने आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. 33 धावा करून 34 धावांचं लक्ष चौथा हिरो मानकोली बी संघाने दिलेलं आहे वीर तानाजी दापोडे संघासमोर. चला दापोडे संघ बॅट्समन पाठवा. हो चिकनी साहेब, 3 चौकारला बक्षीस होता ना.
4:55 झालेले आहेत मित्रांनो. 5:10 आपल्याला सामना संपवायचा आहे. त्यानंतर 2 सामने अजून आपल्याला खेळवायचे आहेत. या उद्देशाने आपण वेळ कमी खर्च करा प्लीज. खूप चांगलं सहकार्य केलेलं आहे. कारण बघा शेड्यूल 11:30 चालू झाला आणि 11:30 तब्बल आपण आतापर्यंत 8 सामने खेळवले आहेत. खूप चांगली मजल मारलेली आहे, वादच नाही याच्यामध्ये. मात्र तरीसुद्धा अजूनही 2 सामने चांगल्या सूर्यप्रकाशात व्हावे म्हणून चालू सामन्यातील दोन्ही संघांनी सहकार्य करा. आज आम्हाला चांगली साथ दिली काळीराम केनी सर, त्यानंतर आमचे मित्र शेळके सरांचा आवाज बऱ्याच दिवसानंतर ऐकला. दमन चषक म्हटलं की एक नाव नेहमीच जोडलेलं असायचं, ते म्हणजे रमेशजी तरे. मात्र रमेशजी तरे सचिव या नात्याने आपल्याशी जोडलेले नाही आहेत, कारण प्रकृती अस्वास्थ्यामुळे नक्कीच ते रेस्ट घेत आहेत आणि त्यामुळेच आपण रमेशजी तरे यांच्याशिवाय हा दमन चषक खेळवतो. इंद्रपाल सुरुवात करेल पहिल्या षटकासाठी. हरिदास आणि राजू ही जोडी आहे खेळपट्टीवर सलामीची. पहिला चेंडू खेळून काढलेला आहे स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण प्रेमनाथकडून. 1 धाव पूर्ण. पहिल्याच चेंडूवर खातेखोल झालेली हरिदासची. पहिल्या चेंडूवर खातेखोल वीर तानाजी दापोडे संघाची. 18 चेंडू आणि 34 धावा करायच्या आहेत. मात्र हे लक्ष्य पूर्ण करते वीर तानाजी दापोडे की हे लक्ष्यापर्यंत पोहोचू देत नाही चौथा मानकोली बी संघ. ते फ्लिक केलेलं आहे कार्पेटच्या सहाऱ्याने. चेंडू अगदी कार्पेट टच शॉट आपण बघितला. 1 धाव मिळालेली. धावसंख्या 1ने पुढे सरकली. धावसंख्या झाली बिनबाद 2. श्रीने चांगलं कॉन्ट्रिब्युशन दिलं होतं बॅटिंग करताना. वैयक्तिक 11 धावा केल्या. रुपेश वैयक्तिक 8 धावा केल्या. छोट्या मानकोली बी संघासाठी इथे मात्र मिडल ऑफ बॅट चेंडू झाला नव्हता. धाव मात्र मिळेल 1. धावांसाठी आटापिटा सुरू आहे, कारण धावा येवत कशाही येवत जिंकायचं आहे. 34 धावा मला पूर्ण करायच्या आहेत हे स्वप्न इथे उराशी घेऊन ही जोडी उतरलेली आहे. मात्र या 33 धावांचं कुठल्या ना कुठल्या प्रकारे आम्ही संरक्षण करू हे स्वप्न घेऊन उराशी उतरलेली टीम चौथा मानकोली बी. हो वेगवान चेंडू, अतिशय वेगवान चेंडू. बॉलच्या लाईनमध्ये बॅटमॅन आला नव्हता आणि चेंडू सरळ विकेटकीपरकडे गेला. धाव मिळत नाही. धावसंख्या अस्थिर आहे. कासवाच्या गतीने धावसंख्या पुढे सरकताना आपण पाहतोय. बिनबाद 3. शफल क्रॉस झाला होता फलंदाज, मात्र उत्तर नव्हतं या चेंडूचं. खूप चांगली गोलंदाजी, खूप चांगली. इंद्रपालने खूप प्रभावित केलेलं आज, कारण पॉवर प्लेचं षटक असो किंवा 3 षटकामध्ये पहिले षटक असो, खूप प्रभावित केलेलं आहे. चांगली अचूक टप्प्याची गोलंदाजी केलेली, सातत्य राखलेलं आहे आणि कन्सिस्टन्सी अशी असणं आवश्यक असते, खास करून फ्रंट लाईन बॉलरसाठी. इथे मात्र ब्लॉकवरचा चेंडू, अतिशय सुरेख चेंडू. दुसरी धाव होईल का? मात्र प्रयत्न होताना दिसत नाही आहे. तर पहिलं षटक या इथे संपलेलं आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर लागलेले त्या 4. उर्वरित 2 षटकांचा जर विचार केला तर 15च्या सरासरीने धावा करायच्या, तर अजूनही 30. किमान 3 ते 4 मोठे फटके मारावे लागतील वीर तानाजी दापोडे संघाच्या बॅट्समनला. मात्र किमान 4 ते 5 डॉट चेंडू किंवा सिंगल्सचे चेंडू टाकावे लागतील चौथा मानकोली बी संघाच्या बॉलर्सना. बघूया कोण कोणावर भारी पडतं आहे. सुपर 12मध्ये पोचण्यासाठी कश्मकश सुरू आहे. कुठला संघ सुपर 12मध्ये पोचतो हे अजूनही क्लिअर झालेले नाही आहे. वेल, मनोजकडे गोलंदाजी सोपवलेली आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मनोज. इथे मात्र पंच केलेल्या चेंडूला बॅकफुटवर गेला होता फलंदाज. रवी पाटील आहेत या ठिकाणी पॉईंटला.
मात्र झेल घेण्यापेक्षा धावा वाचवण्यावर त्यांनी भर दिलेला आहे आणि यशस्वी झालेले आहेत रवी पाटील. अनुभवाचा नक्कीच फायदा झालेला आहे त्यांना, कारण झेल घेण्यासाठी जर गेले असता तर कदाचित हा चौकार जाऊ शकला असता सीमारेषेच्या बाहेर. मात्र 2 धावावर समाधान मानावं लागले. 2 धावाने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते ती 6. इथे मात्र पुन्हा एकदा त्याच प्रकारे आपण पाहतोय खूप सुरेख फटका होता, तंत्रशुद्ध फटका, मनगटी फटका होता, कट केला होता. इथे मात्र फलंदाज धावबाद झालेला आहे. राजू इज गॉन. गावदेव चौटा डुंगे आपण क्षेत्ररक्षण लावण्यासाठी त्वरित तयार राहायचं आहे. गावदेव चौठा डुंगे, मार्कंडे स्पोर्ट कारिवली आपणही यानंतर खेळण्यासाठी तयार राहायचं. आपली बॅटिंग आहे हे लक्षात असू द्या. विष्णूच्या खांद्यावर बरीच जबाबदारी आहे. 10 चेंडू जिंकण्यासाठी अजूनही 27 धावांची आवश्यकता आहे. टॉस, मात्र ताकदवर फटका नव्हता. धाव मिळेल फक्त आणि फक्त 1. हरिदासच्या बॅटमधून आलेली 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या होती ती 8. 9 चेंडू 26 धावांची गरज. स्वीप केलेला आहे. काय जबरदस्त फटका. अगदी राहुल द्रविडच्या अंदाजाने 1 धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होईल ती 9. 25 धावांची अजूनही आवश्यकता. 8 चेंडू 25 धावा. हे 2 चेंडू अतिशय महत्त्वाचे आहेत वीरतानाजी दापोडे संघासाठी, कारण या 2 चेंडूवर एक मोठा फटका आला नाही तर नक्कीच पुढचं टार्गेट खूप मोठं असेल. हे यावेळी मात्र आपण पाहतोय की हाफवाली दिली होती, आमंत्रित केलं होतं. मात्र आमंत्रण स्वीकारल्यानंतर आपण पाहतोय की कुठे ना कुठे पूर्णपणे निष्प्रभ ठरलेला आहे बॅट्समन हरिदास. वेल मनोज चांगली गोलंदाजी करताना या षटकामध्ये. ते मात्र चेंडू हवेत आहे. यष्टीरक्षक चेंडू खाली आणि हरिदास पाटील यांना जावं लागेल पॅव्हेलियनमध्ये. खूप आभार व्यक्त करतोय मी. 6 मिनिटामध्ये 2 षटक पूर्ण केलेले आहेत चौठावीवर मानकोली बी संघाने. खूप आज पूर्ण दिवसामध्ये चांगलं सहकार्य केलेलं आहे. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामध्ये जिंकण्यासाठी तब्बल 25 धावांची आवश्यकता आहे. राजू आणि विष्णू ही जोडी खेळपट्टीवर आहे. चमत्कार वाचू शकतो वीरतानाजी दापोडे संघाला. मात्र चमत्कार क्रिकेटमध्ये नेहमीच होत नसतात. चौठावीवर मानकोली बी संघ लढवय्या संघ आहे आणि या संघाविरुद्ध 25 धावा करणं नक्कीच खूप तारेवरची कसरत असेल. बॉलर विशाल तयार होतोय ओव्हर द विकेट. 6 चेंडू 25 धावांची गरज. अगदी ब्लॉक हॉलचा चेंडू, नक्कीच फुलर लेनचा चेंडू. 2 धावा पूर्ण. एकेरी दुहेरी धावाने नक्कीच फरक पडणार नाही मानकोली संघाला. धावसंख्या 2 ने पुढे सरकलेली धावसंख्या झालेली ती 11. 5 चेंडू 23 धावांची आवश्यकता. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. लिडिंग एज लागलेली आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. फाईन लेग मध्ये 1 धाव पूर्ण केली जाते. 4 चेंडू जिंकण्यासाठी 22 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र असं वाटायला लागले की वीरतानाजी दापोडे संघाला शेवटच्या सामन्याची वाट पाहावी लागेल. इथे मात्र स्लोअर चेंडू, चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन यशस्वी झालेला आहे बॅट्समन बॉलर विशाल. 3 चेंडू 22 धावांची आवश्यकता.
ड्राईव्ह केलेला आहे स्वतःच्या गोलंदाजीवर. व्हॉट कॅच. हो, इथे मात्र झेल घेतलेला होता असं वाटत होतं शेवटपर्यंत. मात्र चांगलं ट्राय, जबरदस्त, गुड एफर्ट विशालकडून. पायांवर आदलतो चेंडू. कुठल्या प्रकारची धाव मिळाली नाही, कारण माहीत आहे की फक्त औपचारिकता बाकी राहिलेली आहे. येस, आणि जवळजवळ क्वालिफाय ठरलेला आहे. चौथा हिरवा मानकोली बी हा संघ सुपर 12मध्ये. अभिनंदन, चौथा हिरवा मानकोली बी सुपर 12मध्ये आपण पोहोचल्याबद्दल आपलं खूप खूप अभिनंदन.